नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आजची बातमी राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नव्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर आलेली आहे. नव्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून तब्बल 1,774 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी कधीपासून जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आता पाहूया हप्त्याच्या वितरणासाठी कोणते जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत. उपलब्ध माहितीनुसार पहिल्या टप्प्यात हिंगोली, जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. यासोबतच धाराशिव, बीड, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांनाही पहिल्या टप्प्यात लाभ मिळण्याच्या असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यात अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर वाशिम, बुलढाणा, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचाही समावेश असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. म्हणजेच या वितरण प्रक्रियेत एकूण 18 जिल्ह्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैसे नेमके कोणत्या दिवशी खात्यात येणार. तर शेतकरी बांधवांनो, निधी मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी पद्धतीने रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया संबंधित विभागाकडून केली जाते. त्यामुळे मंजुरीनंतर आता प्रत्यक्ष वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसांमध्ये नव्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची नेमकी तारीख अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच निश्चित म्हणावी. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या बँक खात्याशी आधार लिंक आहे का, डीबीटी सक्रिय आहे का आणि योजनेच्या लाभासाठी आपली पात्रता आहे का हे एकदा तपासून घ्या. नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याबाबत अधिकृत तारीख किंवा नवीन अपडेट समोर आल्यानंतर त्याची माहिती आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत. ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.